नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण यातील आज हा 17वा भाग. मागच्या भागात आपण 117व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज 118व्या श्लोकापासून आपण सुरुवात करतोय. अनेकदा आपल्याला असं वाटेल की पुनरुक्ती होते, पण त्याला काहीही पर्याय नाही. आपल्या मनावर जो ऐहिकाचा पगडा बसलाय तो काढायला पुन्हा पुन्हा हे तत्वज्ञान सांगितलं पाहिजे, अशीच अष्टावक्रांची धारणा असावी असं मला वाटतंय. श्लोक क्रमांक 118. कर्म नैष्कर्म निर्बंध भावा देहस्थित योगिनः संयोगा योगविरहा दहमासे यथा सुखम. अर्थ: कर्म आणि नैष्कर्म यांची बंधने देहासक्त योग्याला असतात, परंतु देहभावाशी संयोग किंवा वियोग या दोन्हींच्याही पलीकडे मी गेलो असल्याने मी सुखपूर्वक आत्मस्थित आहे. जनक आपली अवस्था सांगतोय आपल्या गुरूंना. सामान्य माणूस मनात येईल तसे वागत असतो. दूरवरच्या परिणामांचा विचार न करता तो केवळ नजीकच्या परिणामाने प्रेरित झाले असतो. परंतु योगमार्गाने स्वतःची प्रगती करण्याचा निश्चय केलेला योगी मात्र आपल्या मार्गाला पोषक होतील अशीच कर्मे करण्याचा व जी पोषक नसतील ती टाळण्याचा मार्ग विचारपूर्वक धरून पुढे जात असतो. त्या विचाराप्रमाणे त्याचे आचरणही घडत असते. परंतु जर त्या योगाचा देहभाव पूर्णपणे नष्ट झालेला नसेल तर ही तारेवरची कसरत त्याला जमेलच असे नाही, आणि ती जर जमली नाही तर तो जे सोडायचे तेच चुकून धरून बंधनात सापडत जाईल. योगमार्ग अवघड आणि विसरडा असल्याने केव्हा पाऊल घसरेल आणि सापशिडीच्या खेळाप्रमाणे तो पुन्हा मागे येईल हे सांगणे अवघड आहे. जनक सांगत आहे की योगी पुरुषापेक्षा आत्मज्ञानी पुरुषाची वरची पायरी किंबहुना अंतिम पायरी आहे. योगी क्रियाकर्मात सापडतो, तर ज्ञानी कर्म आणि नैष्कर्म या द्वंद्वातून पैलपार झालेला असल्याने तो निश्चल आत्मरूपातच विलीन झालेला असतो. असा एकात्म झालेला ज्ञानी पुरुष विचार किंवा आचार यांच्या द्वैतामध्ये कधीही गुंतत नाही. अशी आत्मतत्वाशी एकरूपता साधल्यामुळेच देहभावाशी संयोग किंवा वियोग याचे काही परिणाम माझेवर होत नाहीत असे सांगून मी सुखपूर्वक स्थिर आहे असे जनक सांगत आहे. श्लोक क्रमांक 119. अर्थानर्थो न मे स्थित्या गत्यान शयनेन वा तिष्ठत गच्छन स्वप्नन तस्मादहमासे यथा सुखम. अर्थ: स्वस्थ बसण्याने, गतिमान असल्याने किंवा झोपण्याने माझे काही बरे किंवा वाईट होत नाही, म्हणून मी स्वस्थ असलो, चालत असलो किंवा झोपी गेलो असलो तरी सुखपूर्वक आत्मस्थित आहे. अनेक ज्या गोष्टी आपण करतात लोक, त्याच्यावरती हे उत्तर आहे. कारण जनकच हे आपली अवस्था गुरूंना सांगतोय. मागील श्लोकात ज्याचा उल्लेख केला त्या योगमार्गाचा संदर्भ याही श्लोकात आहे. योगी शरीर व इंद्रियांचे नियमन करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी मग चालणे, पळणे, योगासन, कष्टनिद्रा, प्राणायाम, समाधी अशा विविध मार्गांचा तो अवलंब करीत असतो. पण या सगळ्यातून जी आत्मतत्वाशी एकरूपता साधायची आहे ती साधली जात नसेल तर हे सर्व केवळ एक कसरतच ठरेल. या उलट ज्याने आत्मतत्व जाणले आहे त्याला या बाह्य उपचारांची गरजच शिल्लक राहत नाही. जिन्याच्या पायऱ्या चढून आपण वरच्या मजल्यावर जातो, पण जो वरच्या मजल्यावर पोचलेलाच आहे त्याला त्या पायऱ्याशी काही देणेघेणेच उरत नाही. अगदी त्याचप्रमाणे आत्मस्थित ज्ञानी माणसाला स्वस्थ बसण्याचे, गतिमान होण्याचे किंवा झोपून जाण्याचे काहीही शुभाशुभ शिल्लक नसते. देहाचे व इंद्रियांचे फोलपण व आत्म्याचे चिरंतनत्व त्याने जाणल्यामुळे देहाच्या कोणत्याही अवस्थेचा त्याच्या आत्मानंदावर काहीच परिणाम होत नाही, आणि आपली स्थिती अशी असल्याचं जनक सांगत आहे. श्लोक क्रमांक 120. स्वपतो नास्ति मे हानी सिद्धेर्यंत्नव तो नवा नाशोल्लासो विहावया स्मादहमासे यथा सुखम. अर्थ: मी झोपी गेलो तरी माझी हानी होत नाही किंवा प्रयत्न करून सुद्धा मला काही मिळवायचं नाही, म्हणून मी लाभहानीचा विचार टाकून सुखपूर्वक स्थित आहे. सामान्य माणूस काहीतरी मिळवायचे म्हणून सतत काहीतरी कर्मे करीत राहतो. त्याला कर्मांना उद्युक्त करण्यासाठी अनेकदा स्वस्थ बसून काही मिळणार नाही, थांबू नकोस, पळत राहा असा उपदेशही व्यावहारिक जगात केला जातो.
ऐहिक व दृश्य उद्दिष्टासाठी तो योग्य आहे, पण हे सर्व दृश्यच खोटे आहे असे ज्याने जाणले त्याला या धावपळीत काय स्वारस्य असणार बरे. माफ करा. या ऐहिक सुखाने सुख होते असे वाटणाऱ्या प्रपंच माणसाची तशी समज असते की मी जर स्वस्थ बसलो किंवा झोपून वेळ घालवला तर एखादी गोष्ट मिळवायची राहून जाईल व त्यामुळे माझे नुकसान होईल, आणि जर प्रयत्न केला तर मात्र फायदा होईल. जनक स्वतः ज्ञान प्राप्त करून या ऐहिकाच्या केव्हाच पैलपार केलेला आहे. त्यामुळे तो म्हणतो की मला काही मिळवायचेच राहिले नाही. माझ्या सर्व आशा अपेक्षा इच्छा पूर्णपणे मावळलेल्या आहेत. त्यामुळे मी स्वस्तपणे झोप घेत असलो तरी माझे काही नुकसान होण्याचा संभव नाही. तसेच काही प्रयत्न करूनही मिळवायचे मला काही उरलेले नाही. श्लोक क्रमांक 121. सुखादिरूपानियम भावेश्ल लोक्य भूरिशा शुभाशुभे विहायास स्मादह मासे यथासुखम. अर्थ: वेगवेगळ्या परिस्थितीत सुखदुःख मिळण्याची अनिश्चितता मी अनेकदा पाहिली असल्यामुळे शुभ व अशुभ हा विचार त्यागून मी सुखी आहे. निरूपण: सुख आणि दुःख यांच्या संदर्भानेच आपण प्रपंचात शुभ आणि अशुभ मानत असतो. ज्याने सुख होईल ते शुभ आणि दुःख देणारे अशुभ असे मानून सतत सुखाच्या अपेक्षेने शुभ संकेत आपण धुंडाळत बसतो आणि दुःख देणारे अशुभ घडू नये म्हणून प्रयत्नशील असतो. सुख मिळवण्याची आपली धडपड चालू असते खरी, परंतु ती यशस्वी होईलच आणि अपेक्षित सुख मिळेलच याची कधीही खात्री नसते. बदलत्या परिस्थितीमुळे अनेकदा सुखासाठी केलेली कर्मे प्रत्यक्षात दुःखालाच कारणीभूत ठरतात. कधी ती धडपड यशस्वी ठरून सुख मिळाले तर पुन्हा त्याच्या पाठीमागेही दुःख ठेवलेलेच असते. शिवाय एखाद्या परिस्थितीत सुखाची वाटणारी गोष्ट सभोवतालची परिस्थिती बदलली की तीच गोष्ट दुःखदायक सुद्धा होऊ शकते. जनक राजा सांगत आहे की हे सुखदुःखाचे अनिश्चित आणि बदलते रंग मी आजवर अनेकदा पाहिले आहेत. त्यामुळे या संबंधात मला निवृत्ती प्राप्त झाली असून मी आता तटस्थ आहे. श्लोक क्रमांक 122. जनक उवाच: प्रकृत्या शून्य चित्तो यः प्रमादात भव भावना निद्रितो बोधितो इव क्षीण संस्मरणो हिसा. अर्थ: जनक म्हणतो, जो स्वभावताच विषयाकडे लक्ष नसणारा असतो तो चुकून कधीतरी विषयांचा विचार करतो, पण जणू झोपलेला असूनही जागृत असलेल्या त्याच्या विषयांची आठवण क्षीणच झालेली असते. जनक राजा ज्ञानप्राप्तीमुळे विलक्षण समाधानी असून तो आपली ही तृप्तावस्था सद्गुरूंच्या चरणापाशी सांगत आहे. या व पुढील 3 श्लोकात त्या अवस्थेचे वर्णन जनकाने केलेले आहे. काही भाग्यवंत माणसांना पूर्व पुण्याईने जन्मताच काही गोष्टी स्वाभाविकपणे प्राप्त झाल्या असतात. पूर्वजन्मातील ज्ञानसाधनेमुळे त्यांचे विश्वासनाकडे नैसर्गिकपणे दुर्लक्ष असते. मात्र कधीकधी असे ज्ञानीसुद्धा चुकून विषयाचा विचार करतात, पण पूर्वज्ञानामुळे असे विचार ते क्षणाला सोडूनही देऊ शकतात. त्यापासून दूर आणि अलिप्त होतात. प्रपंच माणूस प्रपंचाच्या ऐहिक कर्माविषयी सुखदुःखांच्या लाभाविषयी पूर्ण जागरूक असतो, तर परमार्थविषयी मात्र झोपी गेल्याप्रमाणे उदासीन असतो. या उलट ज्ञानी माणूस मनुष्य जन्माला आल्यामुळे आपल्या वाटेला आलेली नित्यकर्मे करीत असतो. ती करताना तो इतरांना त्या कर्मात गुंतला गेला आहे असे वाटत असते, परंतु प्रत्यक्षात तो त्या कर्मासंबंधी उदासीन असून केवळ कर्तव्य म्हणून तो ती करीत असतो आणि अंतर्यामी सतत जागृत राहून कर्मांच्या बाबतीत झोपी गेल्याप्रमाणे असतो. अशा जन्मताच ज्ञानी असलेल्यांची विषयासंबंधीची लोलुपता व आसक्ती क्षीणच झालेली असते. जनक राजा असल्यामुळे त्याला राजधर्म म्हणून काम करावं लागतच आहे, पण ती कार्य करत असून सुद्धा मी आतून आत्मतत्वातच केवळ स्थित आहे असं त्याला सांगायचं. श्लोक क्रमांक 123. क्व धनानि स्वमित्रणे क्व मे विषयदस्य वा क्वम शास्त्र क्वच विज्ञानम यदा मे गणित स्पृहा. अर्थ: माझी वासनाच नष्ट झाल्यामुळे मला संपत्ती कुठली, मित्र कोण, विषयरूपी चोर कोणते आणि शास्त्र कोणते आणि ज्ञान तरी कोणते. मित्र आणि शत्रू हे प्रत्येकालाच असतात. जो आपल्याला आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साथ देईल तो मित्र आणि त्यामध्ये अडचणी आणेल तो शत्रू, अशी आपली सोपी व्याख्या असते. आपले उद्दिष्ट हे सुद्धा काहीतरी मिळवायचे असते. कधी पैसे, कधी प्रसिद्धी, कधी यश, तर कधी सत्ता. त्या प्रत्येकामागे आपली इच्छा, आकांक्षा आणि वासना दडलेली असते.
खूप पैसे मिळावेत यामागेही त्यामधून विषयवासना तृप्त व्हाव्यात हाच आपला अंततः हेतू असतो. म्हणजे मित्र काय किंवा धनदौलत काय, दोन्हींच्या मागे ऐहिक वासनांची पूर्ती हेच उद्दिष्ट असते. पण ज्याच्या या वासनाच पूर्णपणे मावळलेल्या आहेत त्याला कोणी शत्रू असणार नाही आणि त्याची पूर्तता हा भागच नसल्यामुळे त्याला सहाय्यकारी कोणी मित्रही असणार नाही. शत्रू आणि मित्र त्याला सारखेच होतील. शिवाय त्याच्या ह्या ऐहिक सुखाच्या कल्पना संपल्यामुळे धनसंपत्तीची गरजही संपून जाईल आणि खऱ्या चिरशांतीवर दरोडा घालणारे विषरूपी चोरी आपोआपच नष्ट होऊन जाते. जनकाची अशी वासना निवृत्त अवस्था झाल्याचे तो सांगत आहे की मला धन, मित्र, विषय यांच्याशी काहीच देणे गेले उरलेले नाही. माझ्या लेखी त्यांचे अस्तित्व संपून गेलेले आहे. श्लोक क्रमांक 124. विज्ञाते साक्षी पुरुषे परमात्मनी चेश्वरे नैराश्ये बंधमोक्षेच न चिंता मुक्तये मम. अर्थ, साक्षीभूत परमात्मा, ईश्वर, आशामुक्ती आणि बंध व मोक्ष मी जाणले असल्यामुळे मला आता मुक्तीची सुद्धा चिंता उरलेली नाही. मागील श्लोकाच्या एक बोल पुढे जाणारे हे सूत्र आहे. परीक्षेचा अभ्यास करणाऱ्याने मी परीक्षेची काळजी सोडून दिली हे म्हणणे जसे धक्कादायक आहे तसाच एक धक्का जनक देत आहे. मोक्ष कसा मिळेल ही शंका गुरु अष्टावक्रांना विचारणारा जनक आता मी मोक्षाच्या काळजीतून मुक्त झालो आहे असे ठामपणे आपल्या गुरूंना सांगत आहे. वरवर पाहता यामध्ये विरोधाभास वाटला तरी प्रत्यक्षात त्यात गहन तत्व सामावलेले आहे. काशी यात्रेला श्रद्धेने निघालेला भाविक निघताना काळजीत असतो. प्रवासात रेल्वे मिळेल का, तो सुरक्षित होईल का, प्रकृती साथ देईल का, काशी विश्वनाथाचे दर्शन होईल का, गंगास्नान घडेल का, अशा 100 काळज्या त्याच्या मनात असतात. पण जो यात्रेकरू प्रत्यक्षात काशीला पोचला आहे तो कशाला काळजी करेल. अष्टावक्रांच्या अमृतवाणीने सत्यज्ञान प्राप्त झालेल्या जनकाची हीच कृतार्थ अवस्था झालेली आहे. त्याने जगताला साक्षीत्वाने पाहणारा जगताचा स्वामी परमात्मा जाणलेला आहे. त्याच्या सर्व वासना व आकांक्षा गळून पडल्या आहेत आणि त्यामुळे तो सर्व बंधनातून मोकळा झालेला आहे. असे मोकळे होणे म्हणजेच साक्षात मुक्ती मिळून स्थिरचित्त होणेच होय. असे आत्मतत्वाशी विलीनत्व साधल्यावर वेगळी मुक्ती मिळवायची शिल्लकच उरत नाही. त्यामुळे तिची काळजी करण्याचेही कारण राहिलेले नाही. म्हणून ज्ञानी बनलेला जनक ठामपणे सांगत आहे की मला आता मुक्तीचीही चिंता राहिलेली नाही. मी मुक्त, वितरागी आणि आत्मतत्वाशी पूर्णपणे ऐक्य साधलेला असं धन्यभागी झालो आहे असे जनक नम्रपणे पण ठामपणे आपल्या गुरूंना सांगत आहे. श्लोक क्रमांक 125. अंतर्व विकल्पशून्यस्य वही स्वच्छंदचारिणा भ्रांतस्येव दशास्ता सादृशा एव जानते. अर्थ, अंतःकरणातील सर्व विकल्प नाहीसे झाल्यानंतर स्वच्छंद वृत्तीने वागणाऱ्या ज्ञात्याचे वागणे इतरांना भ्रमिष्ठासारखे वाटेल, पण त्याची ती अवस्था केवळ त्याच्यासारखी ज्ञानी मंडळीच जाणू शकतील. नेहमी बाह्यांगावरून वस्तूची किंवा व्यक्तीची आपण परीक्षा करतो आणि अनेकदा चुकीचे निष्कर्ष काढून बसतो. जो आत्मतत्वाशी एकरूप झालेला आहे अशा ज्ञानी माणसाच्या मनातील सर्व संभ्रम, संशय आणि विकल्प नाहीसे झाले असतात. दृश्य विश्वाची निरर्थकता त्याला समजून सर्व वस्तू मात्र तो एकाच आत्मतत्वाचा प्रत्यय पाहत असतो. काहीही मिळवण्याची कल्पनाही त्याला शिवत नाही. त्याला कोणी आप्त मित्रगर शत्रूसुद्धा नसतो. अमुक केले म्हणजे तमुक घडेल असा व्यावहारिक हिशोब नसल्यामुळे त्याचे वागणे सामान्य जनांच्या नेहमीच्या विचारधारेत बसणारे नसते. स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या विचाराने चालणारा आणि परतंत्र म्हणजे दुसऱ्याच्या विचाराने चालणारा होय. पण योगी अशा अवस्थेला पोहोचला असतो की अमुक करायचे त्याला वाटत सुद्धा नाही. जे येईल ते येऊ दे, जे होईल ते होऊ दे अशा सहज सुलभ प्रवृत्तीने तो वागत असतो. त्याला स्वच्छंद असा फार अर्थपूर्ण शब्द जनकाने योजलेला आहे. असे स्वच्छंद वागणे म्हणजे स्वैराचारी नव्हे बरं का, हे लक्षात घेतलं पाहिजे. असे स्वच्छंद वागणे म्हणजे परमात्म्याची इच्छा असेल तिचा जो तरंग उठेल त्याप्रमाणे वागणे हे होय. महायोगी ज्ञात्याचे असे सहजपूर्ण वागणे सामान्य प्रपंची लोकांना भ्रमिष्ठासारखे वाटते, कारण तो भाव करण्याची त्यांची क्षमताच नसते. घायल की गती घायल जाणे या उक्तीप्रमाणे
जे आत्मरंगात स्वतः रंगून गेले आहेत अशा ज्ञानीपुरुषांनाच त्याची स्थिरावस्था समजेल व त्याचे स्वच्छंद वागणेही सुद्धा उमजेल. श्लोक क्रमांक 126. जनकाच्या या संभाषणानंतर त्याचे गुरु अष्टावक्र आता परत त्याला पुढचा एक डोस उपदेशाचा द्यायच्या तयारीत आहेत. त्याला कळले की आपला शिष्य पुढे गेलेला आहे, पण तरीसुद्धा कारण ह्या अनेक पायऱ्या, हा जो सोपान आहे आत्मतत्वाशी एकरूप होण्याचा जिना आहे, त्या पायऱ्या अनेक आहेत. जनक पायरी पायरीनं पुढे चालला आहे आणि त्याला शेवटी त्या शेवटच्या पायरीवर अष्टावक्रांना स्थिर करायचं आहे. त्यामुळे अष्टावक्र पुढे आपला उपदेश चालू ठेवतात. श्लोक क्रमांक 126. अष्टावक्र उवाच यथा तथोपदेशेन कृतार्था सत्वबुद्धिमान आजीवबी जिज्ञासू परस्तत्र विमुह्यती. अर्थ, अष्टावक्र म्हणतात, सात्विक बुद्धीचा माणूस अल्पशा उपदेशाने कृतार्थ होऊ शकतो, परंतु असद्बुद्धीचा मनुष्य जन्मभर ज्ञानाची इच्छा व प्रयत्न करायला तरी मोहातच अडकून पडतो. आपल्या शिष्याची प्रगती पाहून अष्टावक्र ऋषींना संतोष झालाय. त्याची ही प्रगती कायम टिकावी यासाठी ते त्याला पुढील मार्गदर्शन करीत आहेत. ते म्हणतात की काही व्यक्ती जन्म घेतानाच पूर्वपुण्यामुळे सात्विक आणि शुद्ध बुद्धी घेऊन येतात. ते मुळातच सत्य मार्गाला सन्मुख असल्याने अगदी थोड्याशा मार्गदर्शनानेही ते ज्ञानी होऊन मनुष्य जन्म सार्थकी लावतात आणि मुक्तीला प्राप्त होतात. एखाद्या विद्यार्थ्याला अंगभूत हुशारीने सामान्य शिक्षकाने सहज थोडेसे शिकवले तरी जसे ज्ञान प्राप्त होते, तसेच सत्वबुद्धी माणसाला यथातथा म्हणजे थोडासा वरवरचा उपदेश सुद्धा पुरेसा ठरतो. याउलट ज्याची जन्मजात प्रवृत्ती असत असते, सद्गुणांऐवजी दुर्गुणांकडे धाव घेणारे असते, त्याने आयुष्यभर जरी सत्यज्ञान मिळवण्यासाठी आटापेटी केला तरी त्याचा भ्रम आणि मोह नाहीसे होत नाही. काही घोड्यांना चापकाने बडवले तरी ते पळत नाहीत आणि जातवान घोड्याला केवळ सारथ्याच्या लगामाचा अल्पसा संदेश सुद्धा दौड मारायला पुरेसा असतो. तो फरक जसा जन्मजात गुणामुळे पडलेला असतो, तसाच व्यक्तीच्या उद्धाराच्या आणि मुक्तीच्या बाबतीत जन्मसुकृत कार्य करीत असतो. मोठ्यात मोठे यंत्रसुद्धा छोटीशी कळ दाबली की कार्यरत होते. तसाच अल्पशा उपदेशाने सुद्धा सत्वगुणी माणूस मुक्ती मार्गात झपाट्याने प्रगती करतो आणि सत्यज्ञानाला प्राप्त होतो आणि अंतिम तो मनुष्य अंतिम मुक्ती मिळवून आत्मतत्वाशी एकरूपता साधून आपला जन्म कृतार्थ करू शकतो. श्लोक क्रमांक 126. मोक्षो विषय वैरस्यम बंधो वैषयिको रथा अतावदेव विज्ञानम यथेच्छसी तथा कुरु. अर्थ, विषयाबद्दल अनासक्ती हाच मोक्ष आहे आणि विषयांची आवड हेच बंधन आहे, हेच विज्ञान आहे. आता तुला जशी इच्छा असेल तसे वाग. जनकाची पात्रता सिद्ध झाल्यानंतर अगदी सोप्या पण अर्थगर्भ शब्दात अष्टावक्र ऋषी मोक्ष आणि बंध हे म्हणजे काय हे सांगत आहेत. धन, प्रकृती, सौख्य, कामवासना अशा कोणत्याही विषयाबद्दल ज्याला इच्छा, आवड, मोह किंवा आसक्ती आहे, त्याला ती आसक्ती हेच बंधनाचे कारण असते. या सर्व ऐहिक व दृश्य गोष्टी खऱ्याच आहेत असे तो मानतो व त्या मिळवण्यासाठी भल्या बुऱ्या मार्गांचाही अवलंब आयुष्यभर करत राहतो. त्यामुळे एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी अशी विषयवासनांची साखळीच तयार होते आणि त्या साखळदंडांच्या बंधनात त्याला आत्मज्ञानाकडे वळणे सुद्धा अशक्य होऊन जाते. मरेपर्यंत तो त्या गुंतावळीतच गुरफटून जातो व मुक्तीचे वारेही त्याला लागू शकत नाही. याउलट ज्याने या दृश्य विश्वाचे व देहसुखाचे नाशवंतपण जाणले, तो त्यांच्या भ्रममूलक मोहातून सुटून विषयवासनातील त्याचा रस, आसक्ती, अपेक्षा आणि मोह पूर्णपणे संपून गेलेला असतो. केवळ आत्मतत्वच एकमेव सत्य आहे हे जाणून तो स्थिर झालेला असतो. सर्व मायापाशातून असा ज्ञानी मुक्तावस्थेला प्राप्त होतो. हे सांगितल्यावर अष्टावक्र भगवंताने गीतेमध्ये अर्जुनास शेवटी जो उपदेश केला तोच करत आहेत. ते म्हणतात, बंध काय व मोक्ष काय हे जाणल्यानंतर आता तुला जशी इच्छा होईल तसे वाग, अमुकच कर असा माझा आग्रह नाही, तर जो मार्ग योग्य वाटेल त्याला स्वीकार कर आणि सच्चीचे जनक योग्य म्हणजे निरासक्त मुक्तीच्या मार्गाला जाईल ही त्यांना अर्थातच पुरेपूर खात्री आहे. श्लोक क्रमांक 128. वाग्मी प्राज्ञ महोद्योगम जनम अमुक जडालसम
करोनी तत्वबोधो यमतस्य त्यक्तो बुभुक्षची. अर्थ, हा तत्वबोध बोलक्याला मनोवृत्ती, हा तत्वबोध बोलक्याला मौनव्रती, बुद्धिवंताला मंदबुद्धी व कर्तृत्वाला आळशी करतो, म्हणून भोगासक्त लोक त्या बोधाचा त्याग करतात. फार गमतीशीर आणि विचित्र असा अर्थ वाटेल आपल्याला, पण त्याचा अर्थ तसा नाही आहे. वरवर पाहता विचित्र अर्थ वाटणाऱ्या या श्लोकामध्ये नीट पाहिले तर मोठाच घन अर्थ भरलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. ऐहिक जगात ज्यांना कीर्तिवंत समजले जाते अशामध्ये उत्तम वक्ते, बुद्धिवंत आणि कर्तृत्व संपन्न उद्योगी व्यक्तींचा समावेश असतो. अशा वक्त्यांच्या व्याख्यांना हजारोंची गर्दी जमते. कोट्या उदाहरणे यांची रेलचेल करून वक्ता श्रोत्यांना दंग करून ठेवत असतो. बुद्धिमान पुरुषांची हुशारी पाहून जग त्यांचा उद्बोध करते आणि उद्योगप्रिय कर्तबगार माणसे वैभव संपन्न होऊन कीर्तिवान गणली जातात. या सर्वांनाच आपापल्या यशाचा अभिमान असतो व प्रापंचिक माणसे त्यांना आदर्श मानून चालतात. ज्या बोधामुळे ती माणसे आणखी होतात तो बोध सामान्यपणे योग्य समजायची आपली रीत असते. या सर्व समजुतींना जबरदस्त धक्का देणारा हा श्लोक आहे. अष्टावक्र म्हणतात की हा बोध आत्मतत्वाचा आहे. तो झाल्यामुळे बडबडणारा गप्प राहील, बुद्धिवंत जडबुद्ध होईल आणि सदैव उद्योग असणारा माणूस उद्योग सोडून आळशी बनेल. वरवर पाहिले तर यामुळे त्याची प्रगती खुंटून जाईल असे वाटते, पण हा बोध ऐहिक सुखाचा असून चिरंतन सत्य ज्ञानाचा आहे हे लक्षात घेतले म्हणजे खरा अर्थ आपल्या लक्षात येऊ शकेल. दृश्य विश्व व त्यातील सुखभोग खरेदाही हा बोध झाल्यावर आपोआपच त्या तिन्ही वर्गातील लोकांची आसक्ती संपून ऐहिकाची धावपळ बंद होईल. ती त्यांची अधोगती दिसून खऱ्या अर्थाने प्रगतीच आहे असे स्पष्ट करून अष्टावक्र म्हणतात की या ज्ञानामुळे वासना नष्ट होत असतात व म्हणून वासनाप्रिय भोगी लोक या सत्य ज्ञानाचा त्यागच करतात, त्यापासून लांब पळतात, भोगात गुंतून शेवटी जन्ममृत्यूच्या भोगातच फिरत राहतात. श्लोक क्रमांक 129. नत्वं देहो न ते देहो भोक्ता करता न वा भवा चिद्रूपोसी सदा साक्षी निरपेक्षा सुखम चर. अर्थ, तू देह नाहीस आणि देहही तुझा नाही. तू करता किंवा भोगताही नसून केवळ चैतन्यरूप आहेस. तू निरपेक्ष असून केवळ साक्षीरूप आहेस हे जाणून आत्मसुखी राहा. कोणताही महत्त्वाचा उपदेश करताना पुनरुक्ती अटळ असते. विशेषतः परमार्थासारख्या विषयात जेव्हा विषयाकडे झेपावणाऱ्या ओढाळ मनाला आवरून उलट निर्मोही दिशेकडे उलटे फिरवायचे असते तेव्हा तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून ठसवावी लागते. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा कोणताही ग्रंथ घेतला तरी तो विचार पुन्हा पुन्हा ठाकून ठोकून सांगितलेला आढळून येतो. मानवी मनाची दृश्य सुखाकडची वासना अव्यक्त आत्मज्ञानाकडे वळवण्यासाठी अशी पुनरुक्ती आवश्यक म्हणावी लागते. प्रगती पावलेल्या जनकालाही म्हणूनच अष्टावक्र ऋषी मूळचा प्रारंभिक पाठ पुन्हा पण किंचित वेगळ्या शब्दात सांगत आहे. हे शरीर म्हणजे तू नाहीसच, शिवाय ते शरीरही तुझ्या मालकीचे नाही. आत असणाऱ्या मधुर खोपऱ्याच्या रक्षणाकरता केवळ आवरण म्हणून नारळाची करवंटी असते. तसेच नाशवंत शरीर हे आत्मतत्वाचे तात्पुरते आवरण आहे. कर्तेपणा व भोगवासना यांचा आत्मतत्वाशी काही संबंध सुद्धा असून तू केवळ निखळ चैतन्य स्वरूप आहेस. इच्छा, वासना किंवा कर्मे यापासून पूर्णपणे अलिप्त असा केवळ तटस्थ साक्षी आहेत. सर्व आसक्ती पूर्णपणे संपून गेलेला, कशाचीही अपेक्षा न करणारा, कोणत्याही इच्छा नसणारा असा तू आत्मस्वरूप आहेस हे जाणून घे असा अष्टावक्र उपदेश करत आहेत. आज आपण इथेच थांबूया. उद्या 130व्या श्लोकापासून सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.